नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकतंच वाचनात आलेली एक अतिशय सुंदर व्हॉट्सअप पोस्ट तुमच्याशी आजच्या आनंदी कट्ट्यावरून शेअर करते. एका मैत्रिणीने पाठवलेला एक छोटासा संदेश मनात घर करून गेला. तो संदेश असा होता, रिच दॅट एज वेअर आय डोंट केअर हाऊ आय लुक इन फोटोज एनिमोर. I want to look good in X-rays, scans and blood reports. पहिल्यांदा वाचलं तेव्हा हसू आलं, अगदी मिश्किल वाटलं. पण काही क्षणांनी त्या मागचा अर्थ मनाला स्पर्शून गेला आणि मग काय विचारांची साखळीच सुरू झाली. खरंच ना, एक काळ असा होता की आपण फोटो काढण्यापूर्वी केस नीट आहेत का, चेहरा नीट दिसतोय का, कोणता अँगल चांगला आहे, कोणता फिल्टर वापरावा याची काळजी आपण घ्यायचो. आजही वाटतं, पण अगदी फार पूर्वीसारखे नाही. आता आयुष्य अशा टप्प्यावर येऊन पोहोचलं आहे की फोटोमध्ये आपण कसं दिसतो यापेक्षा एक्सरे, स्कॅन आणि ब्लड रिपोर्टमध्ये काय दिसतं याची जास्त काळजी वाटते. हे वयामुळे नाही तर अनुभवामुळे घडतं. एक काळ असा होता ना की फोटोवर किती लाईक्स आले, कोणती कमेंट आली याला महत्त्व होतं. पण जसं जसं आयुष्य शिकवत जातं ना तसं तसं लक्षात येतं की खरी गुंतवणूक आपल्या आरोग्यात असते. कारण फोटोवरच्या सुरकुत्या लपवता येतात पण थकलेलं शरीर नाही लपवता येत. आपण सगळेच रोजच्या धावपळीत इतकं अडकून जातो की स्वतःसाठी वेळ काढणं पुढे ढकलत राहतो. पाणी कमी पिणं, झोप अपुरी घेणं, वेळेवर न खाणं, व्यायाम टाळणं, मनातला ताण साठवत राहणं आणि मग एक दिवस रिपोर्ट आपल्याला आरशापेक्षा जास्त प्रामाणिकपणे सत्य दाखवतो. मात्र त्यात घाबरण्यासारखं काही नाही आहे. उलट ही एक जाग येण्याची घंटा आहे असं समजूया. खरं तर निरोगी राहण्याचं गणित फार अवघड नाही आहे. थोडं जास्त पाणी, थोडी जास्त हालचाल, थोडी चांगली झोप, थोडं कमी चिंतन आणि स्वतःवर थोडं जास्त प्रेम. आजकाल एवढीच इच्छा आहे. फोटोमध्ये परफेक्ट दिसले नाही तरी चालेल, पण डॉक्टरांनी रिपोर्ट पाहून सगळं व्यवस्थित आहे असं हसत हसत सांगावं. कारण शेवटी आयुष्य हे फोटोमध्ये कसं दिसतं यावर नाहीच, तर ते किती निरोगी, आनंदी आणि मनापासून जगता येतं ना यावर ठरतं. आणि हो, आता फोटो एडिट करण्यापेक्षा सवयी एडिट करण्याची वेळ आली आहे. फोटोवर लाईक्स मिळणं आनंददायी असतं, पण रिपोर्टवर डॉक्टरांनी छान आहे असं म्हणणं त्याहूनही फार सुंदर असतं. म्हणूनच मित्रमैत्रिणींनो, स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा. पटतंय ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.